नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा आयुक्तांच्या घरासमोर उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले ढोल बजाव आंदोलन. धुळे महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामात भ्रष्टाचार करायचा, चांगले रस्ते पुनश्च खोदणे, हजारो कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आला, ती विकास कामे बोगस पद्धतीने पूर्णत्वास नेणाऱ्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे, ठेकेदारांना अभय देणे, तसेच धुळे शहरातील अनेक विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार लपविणे आदी गोष्टींकडे डोळे जाग करत महाराष्ट्र राज्य शासनाकडून विकास कामांसाठी येणाऱ्या 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, या 500 कोटींच्या कामांमध्ये परत भ्रष्टाचार करता यावा याकरिता शासनाला भरावयाची असलेली 30% रक्कम मनपाकडे जमा करणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता स्वतः मनपा आयुक्त नागरिकांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून नागरिकांची इज्जत काढत असल्याचा आरोप उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला असून या विरोधात आज उबाटा पक्षातर्फे आयुक्तांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आजचे हे आंदोलन संपर्क प्रमुख अशोक दात्रक यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून या आंदोलनात उबाटा पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं. मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत. ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्तरे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं. आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे. आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारं त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवासेना सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत.